मित्र हो, सकाळी उपाशी पोटी पाणी पिणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं असतं. परंतु बहुतांश लोकांना माहीतच नसतं की पाणी नेमकं कोणतं प्यायचं, गरम प्यायचं का थंड प्यायचं का कोमट प्यायचं, पाण्यामध्ये नेमकं काय टाकून प्यायचं, लिंबू टाकायचं, मध टाकायचं का ओवा टाकायचा का जिरे टाकायचे की अजून काय टाकायचं याची त्यांना शास्त्रोक्त माहितीच नसते. त्यामुळे ते पाणी तर पितात परंतु त्याचे त्यांना म्हणावे तसे फायदे होत नाहीत. किंबहुना काही वेळेला याचे दुष्परिणाम देखील त्यांच्या शरीरावर होताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे बरेच जणांची तक्रार असते की डॉक्टर आम्ही पाणी तर पितो पण आम्हाला काहीच फायदा होत नाही, आमचं उलट नुकसानच होत चाललंय, वजन वाढतच चाललंय, चरबी वाढतच चालले, पचन बिघडतच चाललंय, सांधेविकार वाढतच चाललाय. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं पाणी कोणतं प्यायचं आणि त्याच्यामध्ये नेमकं काय टाकायचं, किती दिवस ते प्यायचं, किती प्रमाणामध्ये प्यायचं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्या मागचं गांभीर्य लक्षात येईल आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आजपासून उद्यापासून अशा प्रकारे पाणी प्यायला सुरुवात करणार याची मला खात्री आहे. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सकाळी उठल्याबरोबर पहिल्या 1 तासामध्ये आपल्या पोटामध्ये, आतड्यामध्ये काय जातं हे अत्यंत महत्वाचं असतं. त्याचं कारण असं आहे की आपली आतडी रिकामी झालेली असतात, जठर रिकामं झालेलं असतं, मल आपला पूर्ण आतड्याच्या शेवटच्या भागाला येऊन ठेपलेला असतो. त्यावेळी ह्या रिकाम्या आतड्यामध्ये आपण काय घालतो, काय टाकतो हे अत्यंत महत्वाचं असतं. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे की सकाळी उपाशी पोटी आपण पाणी का पिलं पाहिजे. तर त्यामध्ये 6 मुख्य कारण आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रात्रभर आपलं शरीर उपाशी असतं, तहानलेलं असतं, पाण्याचा थेंब देखील गेलेला नसतो पोटामध्ये आणि त्यावेळेला ह्या शरीराची तहान भागवण्याचं काम सकाळी सकाळी हे पाणी करतं आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. दुसरं महत्वाचं कारण आहे, तुम्ही बघा सकाळी उठल्याबरोबर कधीही आपली लघवी ही गडद पिवळ्या रंगाची असते. याच्यावरून असं दर्शवतं की आपल्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींचं व्यवस्थित वेळच्या वेळी सिंचन होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यातल्या त्यात मेंदू हा असा अवयव आहे ज्याला थोडीही पाण्याची कमतरता सहन होत नाही, गोंधळल्यासारखं होतं, व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेला जर तुम्ही पाणी पिलात तर तुमच्या शरीरात पाण्याची मात्रा चांगली राहते, इरिगेशन चांगलं होतं, सिंचन चांगलं होतं आणि तुमच्या शरीराला दिवसभराचं काम करण्यासाठीची ऊर्जा अगदी सकाळीच या पाण्याच्या टॉनिक मुळे मिळते. तिसरं महत्वाचं कारण आहे पाणी पिण्यामागचं ते म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की रात्रभर जे पचून झालेलं जे अन्न आहे, जे वेस्ट आहे, जे मलाच्या स्वरूपात, विष्ठेच्या स्वरूपात गुदाशयामध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये येऊन बसतं, अशा प्रकारे पाणी पिल्यानंतर त्या मलाला, त्या विष्ठेला पुढे ढकलवण्याच्यासाठी, सरकवण्याच्यासाठी आणि विष्ठेच्या स्वरूपामध्ये हे टाकाऊ पदार्थ खूप चांगल्या प्रकारे कुठल्याही त्रासाशिवाय, कुठल्याही अडचणीशिवाय बाहेर पडण्यासाठी अत्यंत चांगली मदत होते. त्यामुळे हे पाणी महत्वाचं आहे. चौथं महत्वाचं कारण आहे की आपल्या आतड्यामध्ये चयापचयाच्या माध्यमातून जे काही विषारी घटक, टाकाऊ घटक तयार झालेले असतात, टॉक्सिन्स तयार झालेले असतात, ते देखील खूप चांगल्या प्रकारे बाहेर काढून शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी, विषमुक्त होण्यासाठी आपल्याला याच्यामुळे मदत होते. 5वं महत्वाचं कारण आहे, जर तुमच्या पोटावरती किंवा एकूण शरीरावरती रक्तवाहिन्यांच्या मध्ये, रक्तामध्ये चरबी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असेल तर ही चरबी बर्न करण्यासाठी, जाळण्यासाठी, प्रमाण नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आपल्याला या पाण्याची मदत होते. आणि सगळ्यात 6वं महत्वाचं कारण आहे या पाणी पिण्यामागचं ते म्हणजे याच्यामुळं आपली पचनशक्ती सुधारते, आपलं मेटाबॉलिझम सुधारतं, चयापचय सुधारतं, म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नाचे सगळी पोषक तत्व आपल्याला लागू पडतात, त्याचं व्यवस्थित शोषण होऊन आपल्या शरीराचं चांगलं पोषण होतं. त्यामुळे हे आपल्याला पाणी अत्यंत गरजेचं आहे. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की सकाळी उठल्या उठल्या पाणी का बरं प्यावं.
आणि आता महत्वाचा मुद्दा हा आहे की हे पाणी नेमकं कोणतं, गरम, कोमट का थंड प्यावं आणि याच्यामध्ये नेमकं काय टाकावं. तर अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो, हे पाणी खूप जास्त गरम नसावं, पोळणारं, जिभेला चटके देणारं किंवा नरड्याला पोळणारं पाणी हे अजिबात नसावं. हे पाणी खूप जास्त थंड देखील नसावं. मग पाणी कसं असावं, तर साधारण 50 ते 60 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये असणारं हे पाणी ते कसं ओळखायचं, तर कोमट पाणी अतिशय चांगल्या प्रकारे थोडासा हलका गरमपणा आपल्या जिभेला, आपल्या आतड्याला, आपल्या नरड्याला, गळ्याला तो जाणवला पाहिजे, अशा पद्धतीचं कोमट पाणी आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता या पाण्यामध्ये काय टाकायचं, तर मित्र हो, या पाण्यामध्ये टाकून पिण्यासाठीचे 6 चांगले घरगुती पदार्थ तुम्हाला सांगणार आहे, जे घरामध्ये सहज उपलब्ध आहेत आणि ह्याचे खूप चांगले जादुई परिणाम आपल्या शरीरावर, मनावर होणार आहेत. आणि हे आता सांगितलेले सगळे फायदे अगदी फुकटामध्ये आपल्याला मिळणार आहेत. मात्र तुम्हाला त्याचं प्रमाण आणि त्याची योग्य वेळ साधणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला महत्वाचा घटक आहे, पदार्थ आहे, जो आपल्या घरामध्ये, किचनमध्ये, मसाला डब्यामध्ये सहज उपलब्ध आहे, तो म्हणजे जिरा. जिऱ्याचं पाणी, ज्या जिऱ्यामध्ये खूप पाचक तत्व असतात, ज्याच्यामुळे आपली पचनशक्ती तर सुधारतेच, पण सोबतच पचनाच्या संबंधित जे काही तक्रारी असतील, जसं की पोटगच्च होणं असेल, ऍसिडिटी होणं असेल, मळमळ उलटी होणं असेल, भूक मंदावणं असेल किंवा खाल्ल्यानंतर व्यवस्थित पचन होत नसेल, तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी ह्या जिऱ्याच्या पाण्यामध्ये ताकद आहे, ती देखील नैसर्गिक पद्धतीनं. आता हे जिऱ्याचं पाणी कसं घ्यायचं, तर रात्रीच्या वेळेला 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही एक छोटा चहाचा चमचा म्हणजे साधारण 5 ते 8 ग्राम जिरे त्याच्यामध्ये टाकायचे आणि रात्रभर त्याला भिजू द्यायचंय. सकाळी उठल्यानंतर हे जे जिऱ्याचं पाणी आहे ते तुम्हाला उकळायचं आहे. उकळल्यानंतर तुम्हाला ते थोडंसं कोमट होऊ द्यायचंय, गाळून घ्यायचंय आणि ते तुम्हाला घोट 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 प्यायचंय. गटगट प्यायचं नाही, घोट घोट प्यायचंय, हे महत्वाचं आहे. कधी प्यायचंय, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हे घेऊ शकता. मग नंतर तुम्हाला मलाचा आवेग येईल, मग तुम्हाला योगासनं किंवा व्यायाम, वॉर्मअप हे सगळं नंतर करायचं आहे. या जिऱ्याच्या पाण्यामध्ये चवीसाठी थोडंसं लिंबू तुम्ही पिळू शकता. आता हे किती दिवस प्यायचंय, तर मित्र हो, हे तुम्ही फक्त 10 दिवस प्यायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचंय मी सांगणार आहे तुम्हाला. हे आलटून पालटून कुठलीही गोष्ट तुम्ही अति जास्त प्रमाणामध्ये अतिरेक करू नका. तुमच्या शरीराला, आतड्याला व्हरायटी मिळाली पाहिजे. वेगवेगळे घटक जेव्हा आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये, आतड्यामध्ये जातात, तेव्हा त्यांचे विशेष फायदे आपल्याला व्हायला लागतात. आपण काय करतो, एक नाद लागला की एकच. जिऱ्याचं पाणी म्हणलं की महिने, वर्षानुवर्ष जिऱ्याचं पाणीच, लिंबू पाणी म्हणलं की लिंबू पाणी, असं अजिबात तुम्ही करू नका. ही चूक तुम्ही करू नका, कारण याच्यामध्ये असणारी जी व्हरायटी आहे, वेगळेपण आहे, ते वेगळेपण आपल्या शरीराला लागू झालं पाहिजे आणि त्याचा अतिरेक देखील आपल्या शरीराला होऊ नये म्हणून फक्त 10 ते 15 दिवस मोजून तुम्हाला हे जिऱ्याचं पाणी अशा पद्धतीने घ्यायचे. जिऱ्याच्या पाण्यापासूनच तुम्ही सुरुवात करा, खूप चांगला फायदा होईल तुम्हाला. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे दालचिनी. रात्रीच्या वेळेला 2-4 छोटे छोटे दालचिनीचे तुकडे तुम्ही ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घाला किंवा त्याची पावडर बनवून ती तुम्ही टाकून द्या आणि सकाळी उठल्याच्या नंतर ते पाणी 5 मिनिटासाठी उकळा. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडासा चांगला शुद्ध मध टाका आणि ते तुम्ही प्राशन करा, जेणेकरून तुम्हाला त्याची चव देखील चांगली लागेल आणि त्या मधाचे देखील खूप चांगले फायदे तुम्हाला मिळतील. मात्र हे करत असताना हे पाणी जास्त गरम नसावं. जर खूप गरम असेल, उकळणारा असेल तर, आणि त्यावेळेसच तुम्ही जर त्याच्यामध्ये मध टाकला तर मधाचा कसलाही फायदा तुम्हाला होणार नाही. बरेच लोक चूक करतात की उकळत्या किंवा जास्तीच्या गरम पाण्यामध्ये मध टाकतात आणि ते प्राशन करतात. त्याच्यामुळे मधाची कुठलीही क्वालिटी राहत नाही. तुमचा पैसा, तुमची वेळ, तुमच्या शरीराचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कधीही गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये मध टाकण्याची चूक तुम्ही करू नका. त्या पाण्याला कोमट होऊ द्या, मगच तुम्ही टाका. नेमकं अशाच पद्धतीने तुम्ही हे दालचिनीचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये देखील मध चवीनुसार टाका, त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. मित्र हो, या दालचिनीच्या मध्ये रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठीची ताकद आहे, सोबतच शरीरातील चरबी, फॅट बर्न करण्याची ताकद आहे. जास्तीचं फॅट शरीरामध्ये जमा होऊ नये याची देखील काळजी हे दालचिनीचं पाणी घेणार आहे. पोटाच्या संबंधित जे काही ब्लोटिंग असेल, गच्च होणं असेल किंवा डंबारणं असेल, गॅस होणं असेल, हे देखील कमी खूप चांगल्या प्रकारे ह्या दालचिनीच्या पाण्यामुळे होणार आहे. आता हे दालचिनीचं पाणी किती दिवस घ्यायचं, तर पुन्हा सांगेल फक्त 10 ते 15 दिवस. तुम्ही रोटेशन वाईज आलटून पालटून हे पाणी घ्यायचंय. 3 नंबरला आहे ते म्हणजे बडीशोप पाणी. आता हे बडीशोप पाणी कसं तयार करायचं आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचं, तर रात्रीच्या वेळेला 1 चमचाभर बडीशोप थोडीशी ओबडधोबड चेचून घ्यायची खलबत्त्यामध्ये आणि ती तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये भिजू घालायची. सकाळी उठल्याच्या नंतर त्या पाण्याला थोडंसं गरम करायचं, उकळायचं, त्याला नंतर कोमट करायचं आणि कोमट करून गाळून ते तुम्ही घोट घोट पिऊन टाकायचं. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. या
बडीशोप मध्ये खूप चांगल्या प्रकारची फायबर्स असतात जे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असतात. यासोबतच शरीरामध्ये जमा झालेलं जे अतिरिक्त फॅट आहे, चरबी आहे, त्याला बर्न करण्याची ताकद आहे. शिवाय बॉडीला डिटॉक्स करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर तुमच्या शरीरामध्ये जर अतिरिक्त पाणी जमा झाले असेल, अतिरिक्त मीठ जमा झाला असेल आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला संधिवात असेल किंवा अंग जड पडला असेल, सुस्ती आली असेल, स्थूलपणा आला असेल, तर तो देखील खूप चांगल्या प्रकारे ह्या बडीशोपच्या पाण्यामुळे निघून जाणार आहे. हे सुद्धा तुम्ही 10 ते 15 दिवस घ्या. आणि मग चौथा पदार्थ आहे तो म्हणजे ओवा. संध्याकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा, चहाचा चमचा म्हणतोय मी, 5 ते 8 ग्राम असणारा ओवा तुम्ही भिजू घाला. सकाळी उठल्यानंतर ह्याला उकळा 5 मिनिटांसाठी आणि त्याच्यानंतर ते गाळून घ्या आणि कोमट झाल्यानंतर ते सिप प्या, गटगट अजिबात पिऊ नका. ओव्यामध्ये देखील खूप चांगले पाचक गुणधर्म असतात. एवढंच नाही तर असं देखील अभ्यास सांगतो की ओव्याचं पाणी नियमित सेवन केल्यामुळं आपल्याला आपल्या पोटाची चरबी, एकूण शरीरातली चरबी कमी होण्यासाठी तर मदत होतेच होते, पण लिव्हरचं काम सुधारण्यासाठी, आतड्याच्या हालचाली वाढवण्यासाठी देखील ओवा आपल्याला मदत करतो. त्यामुळे बरेच जण आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जेवण झाल्यानंतर थोडासा ओवा खातात किंवा बडीशोप खाण्याची सवय असते किंवा एखादा दालचिनीचा तुकडा तोंडात टाकण्याची सवय असते. तर हे सगळी जी काही स्पायसेस आहेत, हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, हे मसाल्याचे पदार्थ व्यवस्थित प्रमाणामध्ये योग्य वेळेला जर घेतले आणि त्यातल्या त्यात उपाशीपोटी जर आपल्या शरीरामध्ये गेले तर ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला लागू पडतात आणि हे सगळे फायदे आपल्याला करून घेता येतात. त्यामुळे हे ओवा पाणी घेत असताना सुद्धा 10-15 दिवस घ्या. आणि त्याच्यानंतर 5वा पदार्थ आहे तो म्हणजे लिंबू पाणी, जो सर्रासपणे पिला जातो. बहुतांश लोक लिंबू पाणी आणि मध टाकून पितात, परंतु ते करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे कधीही उकळत्या किंवा जास्त गरम पाण्यामध्ये मध टाकू नका. मध तो सुद्धा शुद्ध असावा. बऱ्याचदा अलीकडे बघतोय आपण मधामध्ये साखरेची भेसळ असते किंवा पाकाची, गुळाची भेसळ असते, अजून काही आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये असतात. तर हे तपासून तुम्ही घेतलं पाहिजे, अन्यथा मध खाण्याचे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही गावामध्ये राहत असाल किंवा शहरामध्ये सुद्धा मोहोळ विकायला येतात लोक, काठीला मोहोळ असतं चिटकवलेलं, ते मध तुम्हाला जर मिळालं तर तो बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आता हे लिंबू पाणी कसं तयार करायचं? पाणी थोडंसं गरम करा, त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळा आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तुम्ही शुद्ध मध टाका आणि ते तुम्ही हळूहळू सिप पिऊन टाका. फायदा होईल तुम्हाला. शिवाय बऱ्याच जणांना लिंबाच्या पाण्यामध्ये मीठ टाकण्याची सवय असते, तर मीठ हे शरीरासाठी घातक आहे, हानिकारक आहे. त्यामुळे कसल्याही स्वरूपामध्ये लिंबू पाण्यामध्ये तुम्ही मिठाचा समावेश करू नका, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळं लिंबू, मध, पाणी हे घेत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे देखील तुम्ही जास्त दिवस घ्यायचं नाही, 10-15 दिवस घ्या. आणि त्याच्यानंतर 6वा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हळद पाणी, जे तुम्हाला परत पुढच्या 10-15 दिवसामध्ये घ्यायचं आहे. काय आहे याच्यामध्ये? हळदीमध्ये कर्कुमिन नावाचा पदार्थ आहे. हळदीवरती खूप चांगला व्हिडिओ आपण बनवला, खूप साऱ्या लोकांना त्याचा फायदा झाला. या हळदीचं पाणी कसं प्यायचं सकाळी उपाशी पोटी? तर हळद मध्ये असणारं जे कर्कुमिन आहे हे पाण्यामध्ये विरघळणारं नाहीये, हा मेदामध्ये विरघळणारा घटक आहे कर्कुमिन. त्याच्यासाठी आपल्याला ह्या कोमट पाण्यामध्ये थोडंसं गाईचं साजूक तूप टाकायचे चमच्याभर आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे हळद टाकायचे चिमूटभर. यासोबतच तुम्ही या हळदीच्या चांगल्या पोषणासाठी, शोषणासाठी, कर्कुमिन लागू करण्यासाठी तुम्ही थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर देखील त्याच्यामध्ये टाकू शकता आणि त्याचं प्राशन तुम्ही सकाळी उपाशी पोटी करू शकता. कोमट हे पाणी तुम्ही हळूहळू घोट प्यायचंय. खूप चांगल्या प्रकारे तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होणार आहे, तुमच्या त्वचेला फायदा होणार आहे, तुमच्या पचनशक्तीला फायदा होणार आहे, मेटाबॉलिझम सुधारणार आहे, वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या शरीरामध्ये कुठं दाह असेल, वेदना असतील किंवा अंग जखडल्यासारखं वाटत असेल, सांधे जखडल्यासारखे वाटत असतील किंवा तुमच्या पायामध्ये अशक्तपणा आला असेल, कुठं काही विषारी घटक जमा झाल्यामुळे तिथं काही वेदना होत असतील, तर त्या देखील कमी होण्यासाठी या हळदीच्या पाण्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. हे देखील तुम्ही 10-15 दिवस घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा पदार्थ आहे जो तुम्हाला पाण्यात टाकून सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे, ते म्हणजे पाण्यासोबत तुम्हाला ग्रीन टी घ्यायचा आहे. ग्रीन टी सगळ्यांनाच माहित आहे, त्याचे जे पुड्या मिळतात बाजारामध्ये, त्या ग्रीन टीच्या पुड्या 2 ते 3 मिनिट गरम पाण्यामध्ये तुम्हाला डुबवायच्या आहेत. चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मध शुद्ध स्वरूपातला आणि थोडंसं लिंबू जर टाकलं तर त्याची चव चांगली लागेल आणि खूप चांगलं डिटॉक्स ड्रिंक तुमचं होईल, ज्याच्यामुळं तुमच्या शरीराची, तुमच्या दिवसाची सुरुवात
खूप चांगल्या प्रकारे होईल आणि हे सगळे फायदे तुम्हाला या कोमट पाण्याचे, गरम पाण्याचे नक्कीच होतील आणि तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होईल. तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, हे सगळेच पदार्थ अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे आलटून पालटून जर घ्यायला सुरुवात केली तर तुमच्या सगळ्याच आजारामध्ये खूप चांगला फायदा होईल. मात्र हे करत असताना जर एखाद्याला वाटलं की बाबा हे पिल्यानंतर मला त्रास होतो, एखाद्या पदार्थाची एखाद्याला अलर्जी असू शकते, कारण सगळ्याची प्रकृती, सगळ्याचं शरीर चांगलं एकसारखं असतं असं नसतं. कुणाला काही त्याचा त्रास झाला तर तो तुम्ही बंद करा आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरा जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये टाकून ते पिण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि अशा प्रकारे हे पदार्थ पाण्यात टाकून पिल्याच्या नंतर मग तुम्हाला तुमच्या शरीराचं वॉर्मअप करायचंय, तुम्हाला काही योगा करायचे आहेत, बॉडी वॉकिंगचा एक्सरसाइज करायचा आहे, किंवा तुम्ही वॉर्मअप करण्यासाठी हे पाणी पिल्यानंतर थोडंसं जागेवरती कदमताल करू शकता, किंवा जागेवरती तुम्ही जॉगिंग करू शकता, किंवा ताडासन करू शकता. ताडासनाचा आपण खूप चांगला व्हिडिओ बनवला होता मागं, पोट साफ होण्यासाठी कुठली कुठली आसनं आणि कुठले कुठले उपाय अशा स्वरूपाचा व्हिडिओ बनवला होता. तो देखील खूप साऱ्या लोकांनी बघितला, खूप साऱ्या लोकांना पोट साफ होण्यासाठी त्याचा चांगला फायदा झाला. तर मी सांगितल्याप्रमाणे आजपासून कोण कोण अशा पद्धतीनं हे पदार्थ टाकून पाणी प्यायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. यासोबतच हे गाणं कोणी गायलेलं आहे हे देखील आम्हाला सांगा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या चांगल्या गोष्टीचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील, माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.